आषाढी एकादशीला परळीत प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. आषाढी एकादशीच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील परळी येथील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. बीडसह राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविक परळीत दाखल झाले असून पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पंढरपूरला जाणे शक्य नसलेल्या अनेक भाविकांची आषाढी एकादशीच्या दिवशी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून गेला आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर संस्थानाकडून दर्शनासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच विविध सेवाभावी संस्थांकडून भाविकांसाठी फराळ आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकही मोठ्या श्रद्धेने प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेत आषाढी एकादशी साजरी करत आहेत. मी फक्त शुभेच्छा देते. शिक्षणाची वारी काढण्यात आली. शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स तर्फे सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक वर्ग यांना आषाढीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. काय सांगू सर, शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स शाळेच्या वतीने आज शिक्षणाची वारी याच्यात गावकऱ्यांनी सुद्धा उत्साहानं सहभाग घेतला. सर्वप्रथम सर्व जनतेला, विद्यार्थ्यांना, पालकांना आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा देतो. आमच्या MD सरांची एकच इच्छा असते की आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणासोबत संस्कारसुद्धा खूप आवश्यक आहेत. हे संस्कार आम्ही दरवर्षी जितके सण असतात आपले मराठीचे, ते प्रत्येक सण आम्ही एकदम उत्साहात साजरा करतो. त्यापैकी एक उदाहरण म्हणजे आजची वारी. आम्हाला 1000-1200 विद्यार्थ्यांचा अंदाज होता, पण जवळपास सर्वच विद्यार्थी आमचे उत्साहाने, विद्यार्थीच काय पण त्यात पालकसुद्धा तितक्याच उत्साहाने सामील झालेले आहेत. आणि जसं आम्ही दिंडी पुढे जाते तसंच मागं आम्ही स्वच्छतासुद्धा करत जातो, कारण ते सुद्धा संदेश देणं खूप आवश्यक आहे की जाताना घाण करून जा आणि पुढे काहीतरी वेगळं शिक्षण द्या. त्यापेक्षा मग लगेच साफसफाईसुद्धा आपणच केली पाहिजे. प्रत्येकाने आपली जबाबदारीचं पालन केलं पाहिजे. हे शिक्षण आम्ही आमच्या शाकुंतल स्कूलतर्फे देत आहोत सर्वांनाच.